नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हिपॅटायटिसचे प्रकार आणि त्यावरील उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अमय सोनवणे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर अमय सोनवणे यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अमय सोनवणे हे अपोलो हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हिपॅटॉलॉजी विभागात सल्लागार आहेत. त्यांनी हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून जनरल मेडिसिनमधून DNBची पात्रता मिळवली आणि बॉम्बे हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपॅटॉलॉजीमध्ये पात्रता प्राप्त केली. हेपॅटॉलॉजी आणि यकृत प्रत्यारोपणात त्यांचा हातखंडा आहे. गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपॅटॉलॉजीमध्ये विविध आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांना शिक्षण आयोग फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स USA द्वारा देखील प्रमाणित केलेला आहे. त्यांनी अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नल्समध्ये असंख्य प्रकाशने देखील लिहिलेली आहेत. त्याचबरोबर इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे ते आजीवन सदस्य आहेत. हेपॅटॉलॉजी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या क्षेत्रातील पुस्तकांच्या अध्ययनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. चला आता आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, जसा की आजचा आपला विषय आहे, तर हिपॅटायटिस म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याची मुळात कारणं काय आहेत? आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन म्हणजे सूज. जेव्हा यकृताला सूज येते त्याला आपण हिपॅटायटिस म्हणतो. आता हिपॅटायटिसचे बरेच कारणं असतात. मोस्ट कॉमन कारण आहे व्हायरस. बरेच व्हायरसेस हिपॅटायटिस कॉज करतात. कॉमन व्हायरसेस आहे व्हायरस हेपॅटायटिस A, B, C आणि E. व्हायरसेस सोडून बरेच बाकीचे आजार पण असतात ज्याच्यामुळे हेपॅटायटिस होऊ शकतो. अल्कोहॉलमुळे हेपॅटायटिस होऊ शकतो. जाडी फॅटी लिव्हर डिझीजमुळे पण हेपॅटायटिस होऊ शकतो. बरेच ड्रग्ज असतात त्याच्यामुळे पण हेपॅटायटिस होऊ शकतो. कधी कधी आपली बॉडी आपल्या अगेन्स्टच फाईट करते, त्याला आपण ऑटोइम्यून हेपॅटायटिस असं म्हणतो. बऱ्याच वेळेस बरेच औषधं ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे किंवा आयुर्वेदिक असू दे त्याच्यामुळे पण हेपॅटायटिस होऊ शकते. ओके, आता व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे काय आणि त्याचे पण काही प्रकार आहेत का? बरं, सो बरेच व्हायरसेस हेपॅटायटिस कॉज करतात. देर आर मेनी टाइप्स ऑफ व्हायरसेस. काही काही व्हायरसेस फक्त लिव्हरला त्रास देतात आणि काही काही व्हायरसेस जनरल व्हायरसेस असतात जे पूर्ण बॉडीला त्रास देतात. आता लिव्हरला फक्त त्रास देणारे व्हायरसेस आहेत व्हायरल हेपॅटायटिस A आणि E जे ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस असतात आणि व्हायरल हेपॅटायटिस B आणि C जे दोन्ही प्रकारचे असतात, ॲक्यूट पण आणि क्रॉनिक पण. आता ॲक्यूट म्हणजे सहा महिन्यात तो आजार बरा होतो आणि क्रॉनिक म्हणजे 6 महिन्याच्या वर तो आजार चालू राहतो. अपार्ट फ्रॉम हेपॅटायटिस A, B, C आणि E जे हेपॅटोट्रॉपिक व्हायरसेस आहेत, बरेच बाकीचे व्हायरसेस पण हेपॅटायटिस कॉज करू शकतात. मोस्ट कॉमन आत्ता सध्या मान्सूनमध्ये डेंग्यू व्हायरस आहे ज्याच्यामुळे हेपॅटायटिस होऊ शकतो. बाकी कोरोना व्हायरस झाला त्याच्यामुळे पण हेपॅटायटिस झालेलं बऱ्याच लोकांना. आणि बाकीचे पण व्हायरसेस आहेत. एप्स्टीन बार व्हायरस आहे, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस आहे ज्याच्यामुळे हेपॅटायटिस होऊ शकते. ओके, आता अल्कोहोलिक हेपॅटायटिस म्हणजे काय आणि त्याचे रिस्क फॅक्टर्स काय सांगू शकाल? बरेच लोक मद्यपान करतात आणि कधी कधी मद्यपान करताना मर्यादा राहत नाही आणि मर्यादा राहिली नाही तर मग लिव्हरला तणाव पडतो. आता कुठल्याही पुरुषाने 3 ड्रिंक्सच्या वर घेतले म्हणजेच 90 mlच्या वर अल्कोहोल कन्झ्युम केली किंवा स्त्रीने 60 mlच्या वर अल्कोहोल कन्झ्युम केली, आणि अल्कोहोल म्हणजे हार्ड ड्रिंक्सबद्दल बोलतोय मी, आणि हे जर रोज केलं 10 वर्षांच्या पेक्षा जास्त कालावधीत तर त्यांना लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. अल्कोहोलमुळे लिव्हरला सूज येते, लिव्हरमध्ये चरबी भरते आणि जर हा इंजुरी आपण स्टॉप नाही केली तर इव्हेंच्युअली लिव्हर खराब व्हायला लागतो आणि मग लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. ओके, आता मग एकंदरीत हेपॅटायटिसवर उपचार काय आहेत डॉक्टर? सो इन जनरल हेपॅटायटिसचे लक्षणं काय आपण बघूया. तर बऱ्याच वेळेस बरेच लोक हेपॅटायटिस ज्यांना होतं, कधी कधी मोस्ट ऑफ द पेशंट्स त्यांना सिम्पटम्स पण नसतात, पण जेव्हा सिम्पटम्स होतात तेव्हा फटीग, थकवा, दॅट इज द मोस्ट कॉमन सिम्पटम. फटीग सोडून कधी कधी प्रोड्रोम होतो ज्याच्यामध्ये ताप येतो, अंग दुखायला लागतं, सोरथ्रोट होतो आणि त्याच्यानंतर लघवी पिवळी व्हायला लागते आणि कावीळ होते. हे सिम्पटम्स असतात हेपॅटायटिसचे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा हेपॅटायटिसचे ट्रीटमेंट बघतो त्याच्यामध्ये जनरल ट्रीटमेंट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आपण IV फ्लुइड्स देतो, IV प्रोटॉन पम्प इनिबिटर्स म्हणजे ॲसिडिटी कमी करणारे औषध देतो, आणि IV MSET म्हणजे जर पेशंटला उलटी होत असेल, लिव्हर सुजल्यामुळे पोटावर तणाव पडतो म्हणून पेशंटला उलटी होते आणि त्याच्यासाठी आपण IV अँटीएमेटिक्स देतो. इन जनरल ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ हेपॅटायटिस आणि काय कारणामुळे हेपॅटायटिस झाले. हेपॅटायटिस B असेल आणि C असेल, जर दीर्घकालीन असेल तर त्याच्यावर औषधं उपचार अवलंबून आहेत, उपलब्ध आहेत. आणि जर पेशंटला चरबीमुळे लिव्हर झाली असेल तर ऑब्व्हियसली त्याला वेट लॉसची गरज पडते. जर अल्कोहोलमुळे हेपॅटायटिस झालं असेल तर आपल्याला अल्कोहोल बंद करणं हे
मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते. जर ऑटोइम्युन हेपॅटायटिसमुळे जर लिव्हर खराब होत असेल तर बरेच औषधं अवेलेबल आहेत, स्टेरॉइड्स आहेत, अझाथायोप्रिन आहेत, ज्याच्यामुळे या आजारावर आपण काबू पाहू शकतो. ओके, मग एकंदरीत याचे उपचार आणि यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? सो व्हायरल हेपॅटायटिस ए आणि ई ला प्रिव्हेंशन म्हणजे हे व्हायरसेस आपल्याला पाण्यामधून आणि दूषित जेवणामधून येतात. सो पाणी बॉईल करून घेणे आणि दूषित जेवण नाही खाणे हे त्याच्यावर प्रतिबंधक उपाय आहेत. ॲट द सेम टाईम व्हायरल हेपॅटायटिस बी आणि सीसाठी वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन टर्म्स ऑफ हे आजार आपल्याला आईकडून मुलाकडे येतात. हे आजार जे असतात ते ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे पसरतात. हे आजार जे असतात ते कधीकधी निडल स्टिक इंजुरीमुळे, कंटॅमिनेटेड रेझर ब्लेड्समुळे वापरण्यामुळे होतात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल जेव्हा पण तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा एक फ्रेश निडल वापरणं खूप गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम व्हायरल हेपॅटायटिस ए आणि बीसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे आणि व्हायरल हेपॅटायटिस सीसाठी सध्या तरी कुठलीही वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. अल्कोहॉल हेपॅटायटिस प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी अल्कोहॉलला नाही म्हणणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट WHO म्हणतो की एनी अमाऊंट ऑफ अल्कोहॉल इज नॉट गुड फॉर हेल्थ. म्हणजे अल्कोहॉल, एकाही थेंब अल्कोहॉलचा आपल्या जीवनासाठी चांगला नाही, कारण अल्कोहॉल नॉट ओन्ली डिस्ट्रॉयज अ लिव्हर पण बाकीचे ऑर्गन्स जे असतात त्याच्यावर पण अल्कोहॉलमुळे बराच तणाव पडतो. मेंदू असू द्या, हार्ट असू द्या, नर्व्ज असू द्या, त्याच्यामुळे पण अल्कोहॉलमुळे या ऑर्गन्सवर पण तणाव पडतो. ओके, आता फॅटी यकृतच्या रिलेटेड हिपॅटायटिस असतो तर तो एक्झॅक्टली काय असतो? सो दिस इज द न्यू किड ऑन द ब्लॉक आपण म्हणतो ना. आजकाल बरेच फॅट डाएट्स आले आहेत. बरेच लोक मॅकडॉनल्ड्स खातात, KFCs खातात. खाणं चुकीचं नाही आहे, पण लिमिटमध्ये खाणं चुकीचं आहे, योग्य आहे रॅदर. हां, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आपण योग्य मात्रेत खावं आणि कधीतरी एकदा खावं. जर आपलं वजन वाढत गेलं तर लिव्हरला सूज येते, लिव्हरच्या सेल्समध्ये फॅट डेपॉझिट होतं आणि त्या फॅटमुळे लिव्हरला सूज वाढत जाते आणि कधीकधी लिव्हरला ही सूज वाढत गेली तर लिव्हर फायब्रॉटिक होतो आणि सरोटिक होतो. आता सगळ्यांनाच हे होत नाही. इट इज ओनली अ फ्यू पर्सेंटेज ऑफ पेशंट्स हू हॅव फॅटी लिव्हर, ज्यांना थोडेच प्रतिशत लोकांना होतं, सगळ्यांना होत नाही. काही काही जेनेटिक फॅक्टर्स असतात जे याला रिस्पॉन्सिबल असतात. अजूनपर्यंत लोकांना एक्झॅक्टली माहिती आहे का असं होतं, पण जेव्हा लिव्हरला सूज यायला लागते, जेव्हा आपले लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणतात की लिव्हरला सूज आहेत, तेव्हा आपण केअरफुल राहणं गरजेचं आहे. वजन कमी करणे हाच याला उपाय आहे आणि वजन कमी करण्यासाठी दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर व्यायाम करा आणि दुसरं डाएट बॅलन्स ठेवायला हवा. फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी करायला हवे आणि थोडी प्रोटीनची इंटेक वाढवायला हवी. ओके, डॉक्टर, जसं की तुम्ही आत्ताच म्हणालात की 10 वर्षापेक्षा जास्त जर कोण मद्यपान करत असेल तर लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. तर एक्झॅक्टली हे लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय असतं आणि यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स असतात, तर याविषयी थोडं सांगाल? जेव्हा लिव्हर खराब होतो, एका लेवलपेक्षा पुढे खराब होतो, त्याला आपण लिव्हर सिरोसिस असे म्हणतो. म्हणजेच हा लिव्हर आता काम करत नाही आहे. ही जेव्हा अल्कोहॉलमुळे आपण इंजुरी होत राहते आणि वर्षानुवर्ष ती होत राहते, तेव्हा लिव्हर अजून खराब होत जातो आणि नॉड्युलर होतो, श्रंकन होतो, सिकुडून जातो आणि तेव्हा लिव्हर काम करणं बंद करतो आणि ह्यामुळे लिव्हर सिरोसिस होतं. याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो आणि लिव्हर सिरोसिसमुळे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात. आता पेशंटला कावीळ होऊ शकते, कधीकधी पोटात पाणी भरतं, कधीकधी लिव्हरमुळे मेंदूवर तणाव पडतो, त्याला आपण हेपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतो. लिव्हरमुळे किडनीवर तणाव पडतो, त्याला आपण हेपॅटोरिनल सिंड्रोम म्हणतो आणि लिव्हरमुळे कधीकधी फेफुसांना पण तणाव पडतो, त्याला आपण हेपॅटोपल्मोनरी सिंड्रोम म्हणतो. मोस्ट ऑफ द टाइम्स काही पेशंट्स ज्यांना लिव्हर सिरोसिस असतात त्यांना रक्ताची उलटी आणि काळी संडासाला होते, म्हणजेच आतून रक्तस्राव होतो आणि हे एक मेजर कॉम्प्लिकेशन आहे लिव्हर सिरोसिसचं. ओके, आता हिपॅटायटिस बी संसर्ग जो आहे तो किती गंभीर आहे आणि त्याचं कसं व्यवस्थापन आपण करू शकतो? सो हेपॅटायटिस बी व्हायरस आणि हेपॅटायटिस सी व्हायरस हे दोन्ही व्हायरसेस पसरतात आईकडून मुलाकडे. कंटॅमिनेटेड नीडल्समुळे, रेझर ब्लेड्स आपण वापरले, कुठे टॅटू केलं तिकडे जर व्यवस्थित त्याचं हायजीन मेंटेन नाही झालं किंवा सेक्शुअल इंटरकोर्सने सेफ इंटिमेसी आपण नाही घेतली तर, काळजी नाही घेतली तर याच्यामुळे हेपॅटायटिस बी आणि सी पसरू शकते. हेपॅटायटिस बी आणि सी दोघेही ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे ॲक्यूट डिझीज कॉज करू शकतात जेव्हा ॲडल्टमध्ये तेव्हा होतो आणि कधीकधी हा डिझीज क्रॉनिक पण होऊ शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट. आपल्याला एन्श्युअर करायचं आहे की आपण ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा आपण घेतो तेव्हा एका चांगल्या हॉस्पिटलमधून घ्यावं. नीडल्स किंवा रेझर्स शेअर नाही करावे, नवीन नीडल वापरावी जेव्हा आपण ब्लड कलेक्ट करतो आपण त्याला, आणि सेफ इंटिमेसी प्रॅक्टिस करावी. ओके, आता हिपॅटायटिस बी च्या संबंधित कुठले जोखीम घटक असतात किंवा त्याच्या जोखीम काय आहेत रिलेटेड?
सो हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस होऊ शकतो ॲज वेल एज क्रॉनिक व्हायरल हेपॅटायटिस बी होऊ शकतो. आणि जेव्हा क्रॉनिसिटीमध्ये जातो म्हणजे 6 महिन्याच्या वर हा आजार चालतो तेव्हा लिव्हरला इव्हेंच्युअली तो खराब करत जातो. आणि जेव्हा लिव्हरला खराब करायला लागतो तेव्हा आपल्याला कावीळ होते, तेव्हा कधी कधी पोटात पाणी भरतं, जसं मी सांगितलं रक्ताची उलटी आणि काळी संडासाला होऊ शकते. लिव्हरमुळे किडनीवर तणाव पडू शकतो, हार्टवर तणाव पडू शकतो, ब्रेनवर तणाव पडू शकतो, ॲज वेल एज फुफ्फुसांवर पण तणाव पडू शकतो. आणि कधी कधी हेपॅटायटिस बी व्हायरस इज व्हेरी नोटोरियस व्हायरस, तो कॅन्सर करणारा व्हायरस आहे. आणि आपण बऱ्याच वेळा बघितलं की हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे लिव्हरचे कॅन्सर पण होतात. आणि जेव्हा लिव्हरचा कॅन्सर एका पर्टिक्युलर स्टेजच्या वर जातो मग तो नॉन क्युरेबल असतो. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हेपॅटायटिस बीसाठी आपण ब्लड टेस्ट करून बघावं की आपल्याला आहे की नाही आहे. आणि जर असेल तर त्याला आपल्या एका गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटून किंवा लिव्हरच्या डॉक्टरला भेटून त्याचा पुढे उपचार घ्यावा. ओके, आता हेपेटायटिस सी बद्दल थोडं बोलूया. तर याच्यामुळे दीर्घकालीन आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का? सो हेपॅटायटिस सी व्हायरस हेपॅटायटिस बी व्हायरस सारखाच पसरतो. आणि ओव्हर द लास्ट 10 वर्षांमध्ये हेपॅटायटिस सी व्हायरसवर आता इलाज आला आहे. दॅट हॅज बीन द ब्रेक थ्रू ऑफ मेडिकल सायन्सेस. आधी हेपॅटायटिस सीवर इलाज नव्हता, फक्त पेगॅलायटेड इंटरफेरॉन होते. आता औषधं आली आहेत, एकच गोळी घ्या 3 महिने ते 6 महिने आणि पूर्ण हेपॅटायटिस सी आजारवर आपण कंट्रोल घेऊ शकतो. इनफॅक्ट आपण सक्सेस रेट्स बोलूया ट्रीटमेंटचे, दॅट कॅन बी ॲज गुड ॲज ऑलमोस्ट 95 to 99%. सो इन द रिसेंट फ्यू इयर्स हेपॅटायटिस सीवर उपचार आहे, पण अनफॉर्च्युनेटली हेपॅटायटिस बीवर अजूनही उपचार नाही आहे. जे अँटीव्हायरल्स हेपॅटायटिस बीसाठी आहेत ते अँटीव्हायरल्स फक्त व्हायरसला कंट्रोलमध्ये आणतात, पण त्याला बॉडीमधून पूर्णतः काढून नाही टाकत. ओके, आता बरेच वेळा आपण ऐकतो की लिव्हर ट्रान्सप्लांट होतं, तर एक्झॅक्टली लिव्हर ट्रान्सप्लांट होतं त्याची प्रोसेस किंवा ते सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होतं का आणि त्याच्या काही सक्सेस स्टोरीज आहेत का, त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो जेव्हा लिव्हर एका लेवलच्या पुढे खराब होतो, जेव्हा आपण सर्होसिस ऑफ लिव्हर म्हणतो, अशा व्यक्तींना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. कधीकधी लिव्हर खराब झाल्यामुळे जे आजार होतात म्हणजे कावीळ होणं, रक्ताची उलटी होणं, पोटात पाणी भरणं आणि बाकीच्या अवयवांना जेव्हा तणाव पडतो, अशा पेशंटला जेव्हा असे सिम्पटम्स येतात त्या पेशंटला आपण लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल सांगतो. कधीकधी ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस जेव्हा सडनली आजार होतो आणि लिव्हर आधी खराब नसतो आणि त्या व्हायरसमुळे लिव्हरवर खूप तणाव पडतो आणि लिव्हरमुळे त्याच्यामुळे पेशंटची INR लेवल वाढते किंवा पेशंटला एन्केफेलोपॅथी होतं. अशा ॲक्यूट व्हायरल फेलियर्स, ॲक्यूट लिव्हर फेलियर्समध्ये पण आपण लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल सांगतो. लिव्हरमध्ये जेव्हा कॅन्सर होतो अशा पेशंटला पण आपण लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल सांगतो, जेव्हा कॅन्सर कंट्रोलमध्ये असतो. आता लिव्हर ट्रान्सप्लांट 2 प्रकारचे आहेत. एक तर आहे कॅडॅव्हरिक ट्रान्सप्लांट, ज्याच्यामध्ये एक मृतदेह म्हणजे ब्रेन डेड पेशंट जो असतो तो त्याचा पूर्ण लिव्हर काढून आपण रेसिपियंटमध्ये लावतो, म्हणजे ज्याला लिव्हरची गरज आहे त्याच्यामध्ये आपण ट्रान्सप्लांट करतो. आणि दुसरा आहे लिव्हिंग डोनर, जे इंडियामध्ये खूप कॉमन आहे, कारण आपल्याकडे ऑर्गन डोनेशनबद्दल एवढी अवेअरनेस अजून नसल्यामुळे आपल्या परिवारातला जो ब्लड रिलेटेड डोनर असतो त्याचा अर्धा लिव्हर काढून आपण रेसिपियंटमध्ये लावतो. आता दोघांचे लिव्हर 3 आठवडे ते 3 महिन्यामध्ये परत रिजनरेट होतात आणि दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द लिव्हर. इट इज अ रिजनरेटिव्ह ऑर्गन. पुन्हा लिव्हर मोठा होतो इन टर्म्स ऑफ रिजनरेशन. ट्रान्सप्लांट आधी खूप वर्षांच्या आधी ट्रान्सप्लांटचे बरेच प्रॉब्लेम्स होते, आपण बरेच ऐकलं असेल, पण आता द सर्जरी इज बिकम मोर बेटर. औषधं चांगली आली आहेत. सो त्याच्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट सक्सेस रेट इज ऑलमोस्ट 90 to 92% अक्रॉस द ग्लोब. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही अराउंड 250 लिव्हर ट्रान्सप्लांट्स केलेत आणि इफ वी लुक ॲट द सक्सेस रेट इट इज अराउंड 90 to 95%. आता लिव्हर ट्रान्सप्लांट बोलल्यावर कुठल्याही पेशंटवर एकदम तणाव येतो, अरे बापरे एवढी मोठी सर्जरी. पण एक लक्षात ठेवा की जर असंच सोडलं, जर आपण उपचार नाही केला तर इव्हेंच्युअली तो आजार आहे तो घातक धरतो. ॲटलिस्ट ट्रान्सप्लांट एक पेशंटला चान्स देतो पूर्ण नॉर्मल लाईफ जगण्यासाठी. लिव्हर जेव्हा खराब होतो, तणावात पडतो, जेव्हा ऑर्गन काम नाही करत तेव्हा ट्रान्सप्लांटशिवाय त्याला काही उपाय राहत नाही. आणि जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा परत तो माणूस नॉर्मल लाईफ जगू शकतो. आता असे बरेच सक्सेस स्टोरीज आहेत. आता तेव्हाच थोड्या महिन्यांच्या आधीच आपण एक रत्नागिरीच्या पेशंटचा ट्रान्सप्लांट केला. बायकोने नवऱ्याला लिव्हर दिला. इनफॅक्ट अपोलो हॉस्पिटलमध्ये सर्वात पहिला जो पिडॅट्रिक लहान मुलांचा ट्रान्सप्लांट झाला तो मुलगा आता डॉक्टर झाला आहे. येस, वसईच्या एका मुलीचा आपण ट्रान्सप्लांट केलेला. ॲक्यूट लिव्हर फेलियर होतं तिला हेपॅटायटिस बीमुळे आणि आता तिला मूल झालं आहे जस्ट लास्ट वर्षीच. आणि ती सगळ्यांना येऊन पेढे दिले आम्हाला तिने. एका पोलीस इन्स्पेक्टरचा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट केलं, त्याच्या मुलीने त्यांना लिव्हर डोनेट केलेलं, नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिझीज होता म्हणून. सो जे आधी होतं की मनामध्ये ट्रान्सप्लांट म्हणजे बापरे मोठी सर्जरी, आता दॅट हॅज चेंज्ड. सर्जिकल ॲस्पेक्ट हॅज चेंज्ड. मेडिसिन्स चांगले आले आहेत आणि त्याच्यामुळे सक्सेस रेट हॅज रिच्ड ऑलमोस्ट 90 to 92%. एक गोष्ट महत्त्वाची आहे, ट्रान्सप्लांट करणं
म्हणजेच सोल्युशन नाही आहे. इनफॅक्ट इफ अल्कोहोलमुळे जर लिव्हर खराब झाला आणि ट्रान्सप्लांट करून परत दारू चालू केली तर काय फायदा, बरोबर ना. तर आपल्याला लाईफस्टाईल चेंज करणं पण महत्त्वाचं आहे. फॅटी लिव्हरमुळे ट्रान्सप्लांट झाला, लिव्हरला सूज आली आणि परत त्या पेशंटने परत जाडी वाढवली तर त्याच्यामुळे पण परत लिव्हर खराब होऊ शकतो. सो ट्रान्सप्लांट करणे हा एक पार्ट आहे, पण ओव्हरऑल वेलबिंग असणं पण एक दुसरा पार्ट आहे. ओके, आता हेपेटायटिसची लक्षणं तर तुम्ही सांगितलीच, पण मला असं विचारायचं आहे की त्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत जेणेकरून आपल्या प्रेक्षकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. बरोबर. सो बऱ्याच वेळेस हेपेटायटिस होऊन पण जातं आणि आपल्याला समजत पण नाही. व्हायरल हेपेटायटिस ए इनफॅक्ट इंडियामध्ये बघितलं 70 to 80% पॉप्युलेशनला होऊन गेलं असतं आणि आपल्याला कधी समजत नाही, कधी कावीळ होत नाही. पण ज्यांना हेपेटायटिसमुळे त्रास होतो, फटिगेबिलिटी, थकवा हा सर्वात इम्पॉर्टंट लक्षण आहे. त्याच्यानंतर पेशंटला कधीकधी खोकला होऊ शकतो, सोर थ्रोट, बॉडी एक, जनरलाइज्ड वीकनेस आपण मलेज असं म्हणतो असं होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर पहिल्या जी सिम्पटम येते ती आहे लघवी पिवळे होणे आणि मग डोळे पिवळे व्हायला लागतात आणि मग खाजकण कधी कधी यायला लागते. सो दीज आर द कॉमन सिम्पटम्स ज्याच्याने आपण ओळखायचं की बाबा हेपेटायटिस असू शकतं करून. ओके, आता सपोज यावर जर आपण ट्रीटमेंट वेळीच केली नाही, उपचार केले नाहीत, तर अजून काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? राईट. सो ॲक्यूट व्हायरल हेपेटायटिसचा जर आपण आयडेंटिफाय नाही केलं, ट्रीटमेंट वेळेवर नाही दिली, तर कधी कधी ॲक्यूट व्हायरल हेपेटायटिसमुळे लिव्हर फेलियर पण होऊ शकतं. सगळ्यांना नाही होत, परत 0.5 to 1% पेशंट्समध्येच होतं. पण याला आपण लवकर पकडणं गरजेचं आहे, कारण ते माणसाला घातक धरू शकतं. आणि बाकीचं जर हेपेटायटिस आपण व्हायरस हेपेटायटिस बी असेल, सी असेल, जर त्याच्यावर आपण उपचार वेळेवर नाही केला तर इव्हेंच्युअली लिव्हर खराब होऊ शकतं आणि मग लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. म्हणून मी सगळ्यांना आग्रह करतो की जर तुम्ही हेल्थ चेक नाही केलं असेल तर एक करून घ्या आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली व्हायरल हेपेटायटिस बी आणि सीची तपासणी करून घ्या. जर असेल तर आपल्याला कळतं, जर नसेल तर वेल अँड गुड, पण जर असेल तर आपण लवकर मेडिकल हेल्प घेऊन बिफोर द लिव्हर बिकम्स खराब, लिव्हर बिकम्स सरोटिक, आपण त्याची काळजी घेऊ शकतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यावर लस, या हेपेटायटिसच्या सर्व प्रकारांवर लस उपलब्ध आहेत का आणि कोणत्या प्रकारच्या लसेस आहेत आणि नेमकं कोणतं लसीकरण करा? बरोबर. सो फक्त 2 व्हायरल हेपेटायटिसवर लस अवेलेबल आहे, वॅक्सिन जे आपण म्हणतो, व्हायरल हेपेटायटिस ए आणि व्हायरल हेपेटायटिस बी. आता दोघांवर लसा अवेलेबल आहेत. व्हायरल हेपेटायटिस एसाठी लस जी आहे ती इंट्रामस्क्युलर असते. आपण 6 महिन्यांच्या अंतरात 2 लस घ्याव्या लागतात. आणि फॉर व्हायरल हेपेटायटिस बी आपल्याला 3 वेळा लस घ्यावी लागते. पहिल्या ज्या दिवशी आपण घेतो त्या दिवशीच्या 1 महिन्यानंतर आणि त्या दिवशीच्या 6 महिन्यानंतर आपल्याला अशा 3 डोजेस कंप्लीट करावे लागतात. आता तिसरा डोस खूप महत्त्वाचा आहे, तो बूस्टर डोस असतो आणि त्याच्यामुळे इम्युनिटी निर्माण होते. बाकीच्या व्हायरल हेपेटायटिससाठी लस अजूनही अवेलेबल नाही आहे, पण रिसर्च होतोय आणि प्रोबेबली इन द नियर फ्युचर आपल्याला लस अवेलेबल होईल. ओके, आता हेपेटायटिसच्या साधारण कोणत्या स्टेजवर आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचा विचार करणं गरजेचं आहे? सो जेव्हा हेपेटायटिस दीर्घकालीन चालतो आणि लिव्हर जेव्हा खराब होतो आणि लिव्हर सर्हॉसिस होतं त्यावेळेस आणि जेव्हा त्याचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात त्यावेळेस आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट विचार करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा कावीळ होते, दीर्घकालीन चालते, पोटात पाणी भरतं, परत पाणी काढावं लागतं, जेव्हा रक्ताची उलटी, काळी संडासाला पुन्हा होते, म्हणजे आतून रक्तस्राव जेव्हा होतो लिव्हर खराब झाल्यामुळे, जेव्हा लिव्हरमुळे किडनीवर तणाव पडतो, लिव्हरमुळे मेंदूवर तणाव पडतो आणि पुन्हा हे एपिसोड्स होत असतात. पोटातल्या पाण्यामध्ये कधी इन्फेक्शन होतं. जर असे काही आजार जे कॉम्प्लिकेशन झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटचा लवकर विचार करणे गरजेचं आहे. जेवढा लेट आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करू तेवढं डिफिकल्ट होतं इव्हन सर्वायवल. आता खूपच पेशंट खचला आणि मग आपण लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणालो तर त्याच्यात सक्सेस रेट डेफिनेटली कमी असणार. पण जेव्हा आपली बॉडी इंडिकेशन देते, बघ पोटात पाणी भरले, बघ आता त्याच्यावर उपचार नाही, आता लिव्हर काम करत नाही आहे, त्यावेळेस लवकर त्याला पकडून आपण जर लवकर ट्रान्सप्लांट केला ॲट द राईट टाईम, एकदम आधी पण नाही आणि खूप लेट पण नाही, ॲट द राईट टाईम आपण ट्रान्सप्लांट केला तर त्याचा सक्सेस रेट खूप अप्रतिम असतं आणि तो माणूस एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकतो. ओके, आता अपोलो हॉस्पिटलमध्ये जे लिव्हर ट्रान्सप्लांट करणारे रुग्ण आहेत किंवा काय, त्यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? सो बरेच पिडियाट्रिक लिव्हर ट्रान्सप्लांट्स आम्ही केलेत. लहान मुलांचे ट्रान्सप्लांट, अनफॉर्च्युनेटली लहान मुलांमध्ये बरेच लिव्हरचे आजार असतात त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो. लहान मुलांमध्ये पण होतात ही? करेक्ट. सो बिलियरी अट्रेसिया एकदम मोस्ट कॉमन रिझन आहे लिव्हर खराब होण्याचा लहान मुलांमध्ये आणि त्यांचे लिव्हर ट्रान्सप्लांट्स आम्ही केलेत. एक कोल्हापूरची मुलगी आहे, आता तिचा ट्रान्सप्लांट आम्ही 7 वर्ष आधी केलेला, 6-7 वर्ष आधी, आणि ती आता मस्त शाळेत जाते, व्यवस्थित आहे. तिकडे मध्ये फोटोज पण पाठते, डान्स पण छान करते. कोणत्या एजमध्ये केलं तिचं लिव्हर ट्रान्सप्लांट ॲट द एज ऑफ 3 केलेलं.
आम्ही 2 महिन्याच्या मुलाचं पण केलेलं. दॅट वॉज अन इंटरनॅशनल पेशंट. सो सक्सेस स्टोरीज आर अ लॉट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या पहिल्या बालकाचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं अपोलो पूर्ण म्हणजे द एंटायर ग्रुपमध्ये, आता तो बालक पण आता डॉक्टर झाला आहे. सो देर कांट बी एनी मोर बेटर सक्सेस स्टोरी दॅन दॅट. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांना डॉक्टर अमय सोनवणे आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमात होते. एकंदरीत हिपॅटायटिस म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याची कारणं, त्याची लक्षणं, त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि एकंदरीत त्यावर कसे उपचार केले जातात, त्याबरोबरच लिव्हर ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रोसेस त्यांनी उत्कृष्टरित्या या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. तर तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरचे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.